मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही रियाला फोन करून सांगते, उद्या रंगपंचमीसाठी तू इकडेच ये. त्या आग्रहाचं निमंत्रण आहे असं समज. त्या आता खूपच खुश होते. पुढे आता मीरा म्हणते, तू ये हा नक्की, मी तुझी वाट पाहील. त्यावेळी रिया म्हणते, हो ठीक आहे, येईल मी. आता दोघीही एकमेकींना बाय म्हणतात आणि मग फोन ठेवतात. तेव्हा आता रिया खूपच खुश असते, खूप एक्साइट असते की कधी एकदा मी रवीच्या घरी जाईल म्हणून. मग आता त्याच वेळी ती म्हणते, मीरा, रंगपंचमी, यस मी येणार आहे आता तुमच्या घरी आणि माझ्या डॉक्टर शेफला मी सरप्राईजसुद्धा देणार आहे. यस असं म्हणून ती खूपच खुश असते आणि बुरा ना मानो होली है असं म्हणून ती आनंदाच्या भरात उड्या मारू लागते आणि उद्या तिथे जाणार याची स्वप्नसुद्धा रंगवू लागते. तेवढ्यातच तिचे आईबाबा तेथे मोठ्याने ती आता हॅप्पी होली असं म्हणू लागते. ती वळून पाहते तर तिचे आईबाबा हाताची घडी घालून तेथे उभे असतात. तेव्हा ती आता त्यांच्याकडे पाहतच राहते तर तिचे आईबाबा मात्र हसत असतात. तेव्हा आता शलाका विचारते, बुरा ना मानो होली हे आम्हाला समजलं. कुणाला बुरा आणि कुणाला बरं वाटायला हवं हे आम्हाला समजलं पाहिजे ना. तेव्हा आता रिया लाजते आणि म्हणते, मम्मा अगं असं काही नाही, जाऊ देत ना, तू विषय तो सोडून दे. त्याच वेळी आता तिचे बाबा म्हणतात, अगं असं कसं, विषय कसा सोडून द्यायचा, कारण तुला घरी बोलवलंय ना, मग तर जायला हवं की नको. तेव्हा कुणाच्या घरी, कोणत्या घरी असं म्हणून लगेचच आता रिया म्हणते, काय बोलताय तुम्ही. तेव्हा शलाका म्हणते, आम्ही जे ऐकलंय ना तेच बोलतोय आम्ही. मग आता लगेचच तिचे बाबा म्हणतात, आम्हाला सुद्धा घेऊन जायचंय हा, मी अगोदरच सांगतोय, कारण माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये कुणी असे रंग भरले आहेत हे बघू तरी ना आपण रंगपंचमीच्या निमित्ताने. आणि प्रेमाच्या रंगामध्ये रंगलेलं जोडपं हे आता रंगपंचमीच्या निमित्ताने आम्ही पाहूच. त्यावेळी आता रिया हसते आणि म्हणते, वाव डॅड, तू हे काय बोलतोस. पुढे आता तिचे बाबा पुन्हा एकदा तिला विचारतात, तुम्हाला असं एकांतात काही भेटायचं असं ठरलंय का. ती म्हणते, नाही रे बाबा, असं काही ठरलेलं नाही आहे, परंतु त्याच्या वहिनीने रंगपंचमीसाठी उद्या बोलवले. त्यावेळी आता त्याच्या वहिनीने म्हणजे, ऐकलं का अगं शलाका, त्याच्या वहिनीने बोलवलंय म्हणजे त्याच्या निमित्ताने यावर्षी तरी आम्हाला रंगपंचमी खेळायला मिळणार असं वाटतंय, असं आता तिचे बाबा म्हणतात. त्यानंतर आता ती म्हणते की गाईज मी तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही, समजलं, कारण मी अजिबात तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही, आपली ओळखसुद्धा नाही अजून व्यवस्थित तिकडे. तेव्हा आता तिचे आई बाबा म्हणतात, असं कसं, अगं लहानपणी तू अशा बोबड्या शब्दांमध्ये म्हणायची की मी तुम्हाला माझ्याबरोबर कुठेही घेऊन जाणार. तेव्हा रिया म्हणते, बरं ठीक आहे गाईज, मी तुम्हाला दोघांना माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, परंतु एका अटीवर. ते फक्त एक कॅज्युअल असं गेट टुगेदर असणार आहे, सो तिथे लग्नाचा विषय अजिबात काढायचा नाही. तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात की कॅज्युअल गेट टुगेदर आहे का, बरं ठीक आहे. शलाका म्हणते, हो चालेल ना. मग आता ती त्या दोघांकडूनही प्रॉमिस मागते की तिथे लग्नाचा विषय नाही काढणार ना. ते दोघेही म्हणतात नाही काढणार. तर आता दुसरीकडे देविकाला पुरणपोळ्यांसाठी व्यवस्थित पीठसुद्धा मळता येत नसतं. तिने पिठामध्ये जास्त पाणी टाकल्यामुळे ते पीठ पूर्णपणे असं पातळ झालेलं असतं. त्याचवेळी आता तिची पूर्णपणे स्वयंपाक करताना धांदलच उडालेली असते. तेव्हा आता ती म्हणते की कोरडं पीठ जरा टाकायला हवं म्हणजे बरं होईल. त्यावेळी तेव्हा ती आता कसंबसं ते कोरडं पीठ घेते आणि त्याच्यावर टाकते, परंतु ते काही तिला जमत नाही. ते पीठ पातळच राहतं. तर देविका आता डोक्यालाच हात लावते, तिच्या तोंडाला वगैरे सगळीकडे पीठ लागलेलं असतं, हात पूर्णपणे पिठाने भरलेले असतात. तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते आणि हा सगळा प्रकार पाहून तिला विचारते, अगं काय चाललंय तुझं, सासूबाई आल्या तर किती ओरडतील, तुला कळतंय का जरा काही, असं म्हणून देविकावरती भडकते आणि म्हणते, बाजूला हो जरा, सासूबाई येण्या अगोदर मला हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. तेव्हा देविका थोडी बाजूला होते, पण तेवढ्यातच आता तेथे आजीया येतात आणि मोठ्यानेच विचारतात की काय ग, झालं का तुझं स्वयंपाक. तेव्हा लगेचच आता आजी हा सगळा तमाशा पाहतात आणि म्हणतात, काय चाललंय काय, अरे अजून पुरणपोळ्यासुद्धा झाल्या नाहीत, नैवेद्यसुद्धा झाले नाहीत, मग दाखवायचा कसा नैवेद्य आता देवाला, आणि त्याच्यानंतर जेवणार तरी कधी सांगा बरं, असं म्हणून ती देविकालाच आता जाब विचारते. तर निरूपा मात्र आपली तोंड पाडून बसलेली असते. मीरासुद्धा तेथे येते आणि पूर्ण किचन देविकाने खराब करून टाकलेला असतो ते
ती पाहते. त्यानंतर देविकाच्या चेहऱ्याला पूर्णपणे पीठ लागलेलं असतं. ते पाहून आता मीरा विचारते, हे काय? आता हे कोणतं फेशियल आहे? तेव्हा देविका विचारते, कोणत्या फेशियलबद्दल बोलतेस तू? मग आता आजी देखील आता देविकाकडे पाहतच राहतात. तर देविकाचं तोंड पूर्णपणे पांढरफिक पडलेलं असतं. त्यावेळी आजीसुद्धा तिच्यावर हसतात आणि म्हणतात, मला असं वाटतं ना हे निरूपा स्पेशल फेशियल असेल. तर निरूपा आणि देविकाचा चेहराच पडतो. मग आजी लगेच विषय बदलतात आणि म्हणतात, निरूपाचं नाव आहे ना त्या पार्लरला, म्हणून मी बोललो, बाकी काही नाही. तेव्हा मीरा मात्र आता हसू लागते. तर देविका निरूपा या एकमेकींकडे पाहतच राहतात आणि खाली मान घालतात. त्यानंतर निरूपा आता लगेच देविकाची बाजू घेऊन म्हणते, ती काम करते ना म्हणून लागलं असेल पीठ. तेव्हा आजी म्हणते, अगं तीच म्हणाली ना की तिला सगळं काही चांगलं जमतं म्हणून स्वयंपाक करायला, आणि मला तर परातीमध्ये आता पातळ पीठ आणि गालावर त्या पिठाची भुकणी यापेक्षा वेगळं काहीच दिसत नाहीये असं म्हणून लगेचच ती देविकाचा अपमान करते. तेव्हा आता निरूपा म्हणते, आता ती तरी एकटी काय करणार? एकटीच्या अंगावर सगळा स्वयंपाक पडल्यानंतर तिची अशी हालत होणारच ना. देविकाला एवढं जमणार नाही, त्यामुळे मी आता बाहेरून मागवते ना सासूबाई पुरणपोळ्या, असं लगेचच आता निरूपा म्हणते. त्यावेळी आता आजी म्हणते, नाही निरूपा, हे बघ किती वर्ष आपण हा सण साजरा करतोय, तुझ्या लक्षात असेलच ना. पण निरूपा, तुझ्या हट्टापायी ना सगळ्या गोष्टींवरच असं पाणी पडतंय बघ. आता हे बघ, मीराच्या हाताला चांगली चव सुद्धा आहे, कारण दिवस रात्र या घरामध्ये फक्त आणि फक्त मीराच राबत असते ना. मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मग काय झालं तर मीराने स्वयंपाक केला तर, असं म्हणून आजी आता निरूपाला खूपच बोलते आणि म्हणते, देविकालाच तुला नुसतं पुढं पुढं करायचंय आणि तीच कशी चांगली आहे ना ते तुला दाखवायचंय. हे कशासाठी निरूपा? असं म्हणून आजी समजावते, अगं ज्याला जे जमतं ना त्यानेच ते करावं आणि मग सगळ्यांनी मिळून आनंद हा साजरा करावा. पण एवढं सगळं चांगलं झालं तर मग तुला ते कसं चालेल? आणि कसं आहे ना, तुझ्या याच वागण्याचा माझ्या मुलाला खूप त्रास झाला, असं म्हणून आजी स्पष्टपणेच निरूपाला काही गोष्टी बोलून दाखवतात. आणि आज जर हे मीराने केलं असतं असं पीठ पातळ वगैरे करणं, तर तू हे समजून घेतलं असतं का? आणि तुझ्या अशाच वागण्यामुळं घरावर सतत म्हणजे सतत संकट येत आहेत. अगं निरूपा, तुझा हा असा कुचका स्वभाव, त्याचबरोबर मीरावरचा राग आणि तुझा हा जळफळाट, हा सगळा एका पोत्यात बांध आणि होळीमध्ये जाळून टाक. अगं आता जाऊ दे हे सगळं वाईट, कारण जर असंच ठेवलं ना तू हे स्वभाव तुझा, तर एके दिवशी घराची होळी सुद्धा होईल, तुला कळणार सुद्धा नाही. कारण आज तू बघितलंच असेल, चुकीच्या गोष्टींना अशी हवा देत राहिली तर कसा जाळ होतो ते. माझ्या सुधाच्या जीवावर काही जर बेतलं असतं तर मग काय करणार होतीस? तेव्हा आजी आता निरूपाची चांगलीच खरडपट्टी काढत असतात. त्या आता निरूपाला खूप तडातड बोलत असतात. ते पाहून निरूपा आणि देविका एकदम गप्प बसतात. त्यानंतर आजी या खूपच संतापलेल्या असतात. ते पाहून मीरा म्हणते, आजी अहो जाऊ द्यात की प्लीज, तुम्ही असा स्वतःला उगीच त्रास करून घेऊ नका. तेव्हा आजी आता विचारतात, मग आज फक्त काय नारळच द्यायचा का होळीला? कारण आजवर या घरामध्ये असं कधीच झालं नाही. तेव्हा मीरा आता म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आज पुरणपोळ्या ह्या होणार म्हणजे होणारच. तेव्हा देविका आता लगेच चिडते आणि विचारते, काय ग, आजीला इम्प्रेस करायला लगेच काही पण काय बोलतेस? कारण मी सकाळपासून इथे करतीये तरीही नाही जमल्या. आता तुला 2 तासामध्ये अशा पुरणपोळ्या होणार आहेत का, असं ती मीराला विचारते. त्याचवेळी मीरा आता लगेच देविकाला म्हणते, तू काहीही काळजी करू नकोस, मी याच सामानाच्या कशा पुरणपोळ्या बनवते ना ते बघच. तुम्ही बसा आजीबाई, असं म्हणून लगेचच आता मीरा ही सर्वांना बसायला सांगते. त्यावेळी निरूपाला आता कसं तरी होतं, कारण तिचा अपमान होत असतो. त्याचवेळी निरूपा म्हणते, सासूबाई अहो मी करते पोळ्या. आता आजी म्हणतात, काही गरज नाही त्याची, कारण मी मदत करेल मीराला. त्यानंतर आता आजी आणि मीरा या दोघीही लगेच स्वयंपाक बनवू लागतात, पुरणपोळ्या करू लागतात. तर देविका आणि त्याचबरोबर निरूपा या दोघीही टकामका फक्त त्या दोघींकडे पाहत असतात, कारण या दोघींना पुरणपोळ्या कशा जमणार आता असं देविकाला वाटत असतं. परंतु आता मीरा आणि आजीने ते करून दाखवलेलं असतं. छान अशा त्या पातळ पिठाच्या पुरणपोळ्यासुद्धा व्यवस्थित आजीने आणि मीराने बनवलेल्या असतात. तर देविकाचा आणि निरूपाचा मात्र अजूनच जळफळाट होऊ लागतो. तर आता
ती पुरणपोळी खूप छान झालेली पाहून देविकाचे डोळेच गरागर फिरतात. त्यानंतर आता निरूपा मनातच विचार करते, मीराने तर सगळं काही केलं, होळी बांधली, हार तोरण केले आणि आता पुरणपोळ्यासुद्धा केल्या, असं म्हणून ती आता मीरावर जरा चिडलेलीच असते. कारण देविकाने म्हणजे तिच्या लाडक्या सुनेने काहीच केलेलं नसतं आणि मीरानेच सगळी तयारी केलेली असते. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मीरा लगेचच आपल्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर ती आता नवीन साडी नेसते, त्याचबरोबर दागिने सुद्धा घालते. त्यानंतर आता तिचे केस असे मोकळे सोडलेले असतात, त्याचबरोबर तिला ब्लाऊजची नॉड आता बांधायची असते. ती खूप प्रयत्न करत असते परंतु तिला काही जमत नसतं. तेवढ्यातच सत्या रूममध्ये येतो आणि मीराकडे खूप प्रेमाने पाहतो. तेव्हा मीराही त्याच्याकडे पाहते आणि हसत असते. त्यावेळी आता ती पुन्हा पुन्हा आपली ब्लाऊजची नॉड बांधण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता सत्या पुढे येतो आणि तिच्या ब्लाऊजची नॉड बांधून देतो. तेव्हा आता मीरा लाजते आणि म्हणते, अहो राहू द्या की, मी केलं असतं ना माझं. तेव्हा सत्या आता लगेच तिला म्हणतो, धूमकेतू, बाई माणसाच्या मनगटात जरी ताकद असेल ना तरी काही कामं ही नवऱ्याने केली तरीही चालतात. मग आता मीरा खूपच लाजत असते तर सत्य तिच्याकडे पाहून हसतो. त्यानंतर ती विचारते, अहो कामाचं काय झालं हो? तेव्हा सत्य आता सगळं सांगणार असतो. तेवढ्यातच आजी तेथे येतात. त्या दोघांकडे पाहून हसतात आणि म्हणतात, अरे तुमच्या दोघांचं तर अगदी चांगलं चाललं आहे. कारण बायकोसमोर नवऱ्याची बोलती बंद होती ना ती अशी, असं म्हणून आजी दोघांवरही हसतात. तेव्हा ते दोघेही आता हसू लागतात. त्यानंतर आजी त्या दोघांची आता दृष्ट काढते. तर पुढे आता आजी म्हणते, तुम्ही दोघेही गावाला आला होतात तेव्हाचा आणि आजच्या प्रवासामध्ये खरंच खूप साम्य आहे. म्हणजे आजचा प्रवास तुमचा दोघांचा खूप चांगला सुरू आहे. तेव्हा आता लगेचच आजी पुढे म्हणू लागते की कसं आहे ना, नवरा आणि बायको हे दोघेही एकमेकांना समजून घेणारे असतील, त्याचबरोबर एकमेकांना ते आवडत असतील तर लगेचच संसार हा सुखाचा होतो. कुणी काहीही करू दे, संसारामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्यानंतर आजी आता लगेचच त्या दोघांनाही व्यवस्थित आवरायला सांगतात आणि मग तेथून जातात. त्याचवेळी लगेचच आता मीरा म्हणते, अहो माझी तयारी झाली आहे, तुम्ही आवरा की आता पटकन. मग आता सत्या म्हणतो, हो घेतो आवरायला मी. तर आता काही वेळाने सर्वजण बाहेर होळीजवळ आलेले असतात. मीरा अगदी छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा सत्याची नजर तिच्यावरून हटतच नसते कारण ती खूप छान दिसत असते. तर सत्या आणि मीरा खूप वेळ असे एकमेकांकडे पाहत असतात. ते पाहून आता सर्वजण त्यांच्यावर हसत असतात तरीही त्यांचं लक्षच नसतं. मग आता लगेचच निरूपा नागडोळे मोडते. तर सुधाकर रावांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो की सत्या आणि मीरामध्ये थोडं का होईना प्रेम आता फुलते. त्यानंतर आजी आता त्या दोघांनाही भानावर आणते आणि म्हणते, अरे काय चाललंय? त्यानंतर देविका सुद्धा तयार होऊन येते. तेव्हा निरूपा लगेच तिचं कौतुक करते आणि म्हणते की देविका, खरंच खूप सुंदर दिसतीयस अगं तू. इथे सर्वांमध्ये ना फक्त आणि फक्त तूच सुंदर दिसतीयस. तेव्हा देविका आता थँक्यू आई असं म्हणते. आता पंकज सुद्धा आता देविकाला खूप सुंदर दिसतीये असं इशारा करून म्हणतो. तर देविका आता लाजत असते. त्यानंतर लगेचच आता आजी या हळूच म्हणतात, पालथ्या घड्यावर पाणी. कितीही समजावा यांना काहीच फरक पडत. त्याचवेळी आता आजी इकडे म्हणतात की मीरा जा बाळा होळीची पूजा करून घे. मग निरूपा सुद्धा देविकाला म्हणते, जा ग देविका होळीची पूजा करून घे. पुढे आता निरूपा म्हणते की कसं आहे ना, अहो सासूबाई, आज देविकाची पहिली होळी आहे म्हटल्यानंतर मान तिचाच असणार ना. तेव्हा लगेचच आता आजी म्हणते की थांब जरा, कारण देविका लगेच पुढे होळीची पूजा करण्यासाठी निघालेली असते. देविका लगेचच थांबते, तिला काही सुचतच नसतं. त्यानंतर नैवेद्याचं सगळं काही मीराने केलंय. आता बाकीची सगळी सुद्धा तयारी मीरानेच केली आहे. तुला नैवेद्याची जबाबदारी दिली होती पण तू काय केलंस? केले का नैवेद्य? नाही ना, मीरानेच केले सर्व नैवेद्य. त्यामुळे आज मान फक्त मीराचाच असं म्हणून लगेचच आजी देविकाला तिची जागा दाखवून देतात. मग त्यावेळी आता लगेचच सत्या आणि मीरा एकमेकांकडे पाहतात. त्या दोघांनाही आनंद होतो. मग काही वेळाने आता निरूपा लगेच चिडते कारण आता तिच्या देविकाला मान दिलेला नसतो ना पहिला होळीच्या पूजेचा म्हणून. तेव्हा ती म्हणते, ह्या कसल्या पुरणपोळ्या कमी दिसत आहेत आणि पुऱ्यात जास्त वाटतायत. तेव्हा सर्व बायका आता निरूपाकडे पाहतात आणि आपापसात कुजबुजू लागतात. त्यानंतर आजी आता म्हणते की असू देत, पण मीराने निदान केल्यात तरी त्या पुरणपोळ्या.
त्यामुळे आज पहिला मान फक्त आणि फक्त मीराचा, असं म्हणून आजी निरूपाचीच बोलती आता बंद करतात. तेव्हा देविकाचा चांगलाच जबरदस्त तेथे आता अपमान होतो. त्यानंतर आजी आता पूजेचं तबक तिच्याकडे देतात आणि म्हणतात, चल आता पूजेला सुरुवात कर मीरा. मीरा ते तबक घेते आणि लगेच पुढे जाते आणि होळीची पूजा करते. तर आता मीराला पहिला मान मिळाल्यामुळे देविका आणि निरूपाचा जळफळाट होत असतो. तर पंकज देखील रागातच तिच्याकडे पाहतो. मात्र सुधाकर राव, आजी आणि त्याचबरोबर सत्या, रवी सुद्धा खूप खुश असतात, कारण मीराला तो पहिला मान मिळालेला असतो. तर आता मीरा मनोभावे होळीची आता पूजा करत असते. तेव्हा सर्वजण खुश होतात. आता मीरा जी पूजा करत असते ते पाहून आता सत्या अधिकच प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर आता दुसरा मान देविकाचा असतो. तेव्हा ती आता लगेच पुढे येते आणि होळीची पूजा करू लागते. तेव्हा निरूपा तिच्याकडे पाहून मात्र हसत असते, कारण आपल्या देविकाला मान मिळाला हे तिला आता वाटत असतं. आता एक एक करून सर्वजण पुढे देविकाची होळीची पूजा झाल्यानंतर लगेच निरूपा पुढे येते. ती सुद्धा आता पूजा करते. मग त्यानंतर सुधाकर राव हे लगेच पुढे येतात आणि रवीला विचारतात, काय रे रव्या, नारळ कुठे आहे? तेव्हा रवी लगेच आता सुधाकर रावांकडे नारळ देतो. मग आता होळी समोर तो नारळ पकडत सुधाकर राव म्हणतात, लाबादप्रमाणे हा मानाचा नारळ मी तुला देतोय. माझी आई, बायको, लेकरं आणि सुना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यां समोर अगदी मनापासून तुझी पूजा करतोय. एवढी पूजा मान्य करून घ्या, असं म्हणून लगेचच आता सुधाकर राव हे सर्वांसाठी प्रार्थना करतात. सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव. शेतामध्ये पीक डोलायला लागलं आहे, तसं आमच्या घरामध्ये सुद्धा आनंद येऊ देत. घरातील सर्वजण, त्याचबरोबर जे शेजारचे पाजारचे असतात, मीरा, सत्या, त्याचबरोबर देविका आणि पंकज, निरूपा, आजी हे सर्वजण हात जोडतात आणि मनोभावे होळीकडे प्रार्थना करू लागतात की आमच्या सर्वांना आनंदात ठेव. आमच्या घरावर जे संकट आलं होतं ते पुन्हा संकट कधी नाही येऊ देत. तेव्हा आता सुधाकर राव मोठ्याने म्हणतात, होळी रे होळी, सगळ्या वाईटांची, दृष्टांची आणि दुःखाची होऊ दे होळी. बोला होलिका देवी की. तेव्हा सर्वजण जय असं म्हणतात. असं म्हणून ते अगोदर नारळ फोडतात आणि मग त्यानंतर जरा मागे होतात. तर आता निरूपा लगेचच पुढे येते आणि म्हणते, मी एक काम करू का, मी होळी पेटवू का? तेव्हा आता लगेच सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात, कारण निरूपा सतत पुढे पुढे आपली करत असते. आता लगेचच निरूपा म्हणते, मी होळी पेटवू का, बोला की. मग आता सत्य म्हणतो, हो पेटव पेटव, तुला आग लावायची सवयच आहे ना, लाव मग आग. तेव्हा सर्वजण आता निरूपावर हसत असतात. तर निरूपाचा सत्य हा घोर अपमान करत असतो. तेव्हा आजी आणि त्याचबरोबर सुधाकर राव, मीरा हे तिघेही सत्याला जरा शांतच राहायला सांगतात की जाऊ दे, उगीच नको बोलू तिला काही. कसं हे ना, आज सणासुदीचा दिवस आहे. काही वेळानंतर आता रवी म्हणतो की आज होळी आहे ना, उद्या रंगपंचमीची सर्व तयारी मी करून ठेवली आहे ऑलरेडी. तेव्हा सर्वजण आता खूप खुश होतात. पण उद्या अगदी जोरातच रंगपंचमी खेळूयात असं सर्वजण म्हणतात. तर आता उद्या रंगपंचमी खेळायची म्हणून सर्वजण खूपच खुश असतात. त्याचबरोबर आता निरूपा लगेचच पुढे येते आणि होळी पेटवते. तेव्हा सर्वजण आता हात जोडतात आणि होळीसमोर प्रार्थना करतात की या घरावर जे संकट, जे विघ्न आलं आहे ना, ते टळू देत आणि आमचं घर अगदी आनंदाने, सुखाने भरू देत. सत्या, आजी, सुधाकर राव, त्याचबरोबर मीरा आणि इतर घरातील सर्वजण सुद्धा आपल्या सुखासाठी देवीकडे प्रार्थना करत असतात आणि खूप खुश असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आजीला आता न राहून प्रश्न पडतोच की सुधाकरची माझ्या तब्येत कशी खालावली असेल. आणि मग नंतर त्या आता एकदम शांत बसलेले असतात. तेव्हा निरूपा विचारते, काय झालं हो तुम्हाला एवढं शांत बसायला? मग आता सर्वजण तेथे बसलेले असतानाच आजी म्हणते, खरंच ना, मला विचारायचं आहे तुला. अगं निरूपा, विचारीन म्हणते, पण राहूनच गेलं. माझा मुलगा एवढा आजारी पडलाच कसा काय? तेव्हा आता सुधाकर राव सुद्धा तिथे असतात. त्यांना काय बोलावं आता सुचतच नाही. आजीला जर सत्य सांगितलं तर तिलाही टेन्शन येईल. मग आता ते घरातील सगळ्यांकडे पाहत असतात की सांगू की नको आईला. मग आता निरूपा इशारा करून म्हणत असते, नका सांगू. त्यानंतर आता आजी मीराकडे पाहतात. तर मीरा सुद्धा आपली खाली मान घालून उभी राहते. त्यानंतर आता सत्या हा आजीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की आजी, आता माझ्यासुद्धा केसांची जरा चंपी कर, माझ्या केसांना सुद्धा तेल लाव.
त्यावेळी आता मीरा म्हणते की आजी, अहो जरा केसांना सुद्धा तेल लावा आणि चेहऱ्याला सुद्धा लावा. मी एवढा रंग यांना लावणार आहे ना की 3-4 दिवस तो गालावरचा रंग निघणारच नाही. मग सत्या म्हणतो, तू मला रंग लावण्या अगोदर मीच तुला रंग लावतो की नाही बघतच राहा. तेव्हा आता मीरा म्हणते, हो आले मोठे. तर आता सत्या म्हणतो, तू मला चॅलेंज देऊ नको हा. मग आता मीरा म्हणते, हे पहा मी चॅलेंज दिलंच आहे तुम्हाला, कारण तुमच्या गालाला गुलाबी रंग लावून बाहुलीसारखी सजवते की नाही तुम्ही बघतच राहा आता. सत्या म्हणतो, हां तुझी एवढी हिंमत आहे का माझ्या गालाला रंग लावण्याची. तर आता मीरा आणि आजी या दोघीही खूप हसत असतात, कारण सत्या जरा घाबरलेलाच असतो. मीराने जर रंग लावला आणि तो निघाला नाही तर मग याची सत्याला काळजी वाटते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब